बीड हत्या प्रकरणावरून चांगलेच वातावरण तापले। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली। या हत्या प्रकरणात बीडसह राज्यभरात रोष व्यक्त केला आहे। या प्रकरणातील अद्याप मूळ आरोपी अटक करण्यात आलेली नाहीये। सुरुवातीला भाजपचे आमदार सुरेश धस यांनी थेट सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत बीडच्या आकाला अटक करा ही मागणी केली। या प्रकरणात 3 आरोपीला अटक करण्यात आली आहे, मात्र मास्टरमाइंडला अटक करा ही प्रमुख मागणी आहे आणि यात धनंजय मुंडे यांच्या जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जात आहे। मात्र वाल्मिक कराड यांच्यावर अद्यापपर्यंत खुनाच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाहीये। खंडणीच्या गुन्ह्यात गुन्हा दाखल झालाय, त्यामुळे ही खंडणी कोणत्या प्रकरणात मागण्यात आली आणि याचा खुनाचा संबंध आहे असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांसहित भाजपच्या आमदारांनी पण केलाय। या प्रकरणात सतत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं नाव ऐकायला मिळत आहे। काल बीडमध्ये मुख मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात विविध पक्षाचे नेते सामील होते। या मोर्चात आरोपींना अटक करा, वाल्मिक कराडला अटक करा आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या प्रकरणात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी घेरले। तसेच या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा फरार असल्यामुळे तसेच त्यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी निकटचे संबंध असल्यामुळे महायुती सरकारवर निशाणा साधला जातोय। मात्र हे वाल्मिक कराड आहेत तरी कोण, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम्स महाराष्ट्र। वाल्मिक कराडला वाल्मिक अण्णा म्हणून बीड जिल्ह्यात ओळखले जाते। वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक व उपनगराध्यक्ष, माजी गटनेते आहेत। नाथ प्रतिष्ठानचे सदस्य व लाडकी बहीण योजनेचे तालुका स्तरावरील समितीचे सदस्य अथवा अध्यक्ष, जिल्हास्थायी समिती सदस्य आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। मंत्री धनंजय मुंडे यांचे जिवलग मित्र म्हणून ओळखले जाते। गेल्या 10 वर्षापासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी कराडने सांभाळली आहे। मात्र वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान देखील हालत नाही हे विधान स्वतः पंकजा मुंडे यांनी एका भाषणात केले होते। भाजप आमदार सुरेश धसही जाहीरपणे बोलले आहेत। गोपीनाथ मुंडेंनी घरकामासाठी ठेवलेला मुलगा अशी कराडांची ओळख होती। वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करत होता असं म्हटलं जातं। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे दोघे चांगले मित्र होते। जेव्हा धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंपासून दूर झाले तेव्हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे सोबत आला। त्यानंतर धनंजय मुंडेंचे सर्व आर्थिक व्यवहार आणि मोठे कार्यक्रम घेण्याची जबाबदारी वाल्मिक कराड पार पाडत होता। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एक प्रकारे कराड जिल्हा चालवायचा। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना दरारा होता। विशेष म्हणजे यापूर्वीही वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत। कराड यांचे अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत, ज्यात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरदचंद्र पवार यांच्यासह अन्य प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश आहे। आता केज पोलीस ठाण्यात कराड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे प्रकरण जरी वाल्मिक कराड यांच्या भोवती फिरत असलं तरीही अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे, कारण धनंजय मुंडेंचं या प्रकरणात वाल्मिक कराडला वाचवतायत असा आरोप सुरेश धसांनी केला। हे प्रकरण जरी वाल्मिक कराड यांच्या भोवती फिरत असलं तरी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे, कारण धनंजय मुंडेच या प्रकरणात वाल्मिक कराडला वाचवतायत असा आरोप सुरेश धसांनी केला। या प्रकरणात सरकारने SIT स्थापन केली आहे। CID कडे तपास सोपवण्यात आलाय। मात्र वाल्मिक कराड कुठे आहे? वाल्मिक कराडला अटक करा म्हणून जोर धरला जातोय। आता वाल्मिक कराड पोलिसांच्या हाती लागतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरलंय। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि टाइम्स महाराष्ट्राला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।